नमस्कार मंडळी पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजेच 14 जुलैचा तुम्ही भाग बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग खूपच खतरनाक दाखवला आहे बरं. मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. म्हणजे आता भाग्याने सगळ्यांसमोर स्वतःचं लग्न स्वतःच मोडलं आहे. आणि तिची जी होणारी सासू आहे त्या सासूला इतकं चांगलं सुनवलं ना तिने, की आयुष्यात कुठलीच व्यक्ती हुंडा घ्यायला प्रवृत्त होणार नाही किंवा हुंडा घेऊन लग्न करणार नाही आहे. मंडळी खूप भारी दाखवलं आहे बरं. आणि मंडळी या सगळ्यामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट म्हणजे भाग्य आता लग्नातून लग्न मोडते आणि तिथून निघून जाते. तर या सगळ्यामध्ये आता भाग्याचे वडील जे आहेत ना, त्या वडिलांनी सुद्धा भाग्याला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. तिच्या पाठीशी खंबीर उभे राहिलेत. आणि जेव्हा आता भाग्य इथून निघून जाते ना, तेव्हा तिच्या मागोमाग आता जो आरव आहे तो सुद्धा गेला. आता आरवला खूप आनंद झाला, कारण बिचारा ऑलरेडी तो भाग्याच्या प्रेमात आहे आणि भाग्याचं लग्न मोडलं म्हणून तो खुश आहेच. पण आता तो भाग्याच्या मागावरती जातो भाग्याला भेटायला. आणि ज्या ठिकाणी आता प्राजक्ताने सांगितलेलं असतं की भाग्या कुठं गेली असेल याचा अंदाज त्यांनी दिलेला असतो, आणि भाग्या आता तिथे जाऊन त्याला भेटली आहे. आणि मंडळी ह्या दोघांची केमिस्ट्री इतकी छान दाखवली ना, की आरव हा भाग्याच्या प्रेमात आहेच, पण मंडळी आता भाग्यसुद्धा आरवच्या प्रेमात पडणार आहे. मंडळी खूप इंटरेस्टिंग भाग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणी, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळीकडे भाग्याची सासू आता भाग्याच्या वडिलांना म्हणत असते, जोपर्यंत आम्ही सांगितलेल्या मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही आहे, आमचा हुंडा आम्हाला पूर्ण देत नाही आहे ना, तोपर्यंत हे लग्न होणार नाही आहे. लग्नाच्या आधीच तुम्हाला सांगितलं होतं. अहो काय आमच्या फार मागण्या होत्या. फक्त मुलीसाठी 10 तोळं सोनं मागितलं होतं, मुलासाठी गाडी मागितली होती आणि टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि ओव्हन, बस इतकंच. एवढ्याच मागण्या केल्या होत्या. साधं तेवढंही तुम्हाला पूर्ण करता आलं नाही आहे. आणि तुम्ही ही अशी मुलगी आमच्या गळ्यात बांधायला निघालात. आता ही जी भाग्याची सासू आहे, पैसे तर मागत असतेच आणि सोबत भाग्याला भरपूर नावंसुद्धा ठेवत असते. आणि म्हणत असते, कोण लग्नाला तयार झालं असतं का तुमच्या ह्या मुलीच्या? आम्ही म्हणून तयार झालो. आणि एवढ्या साध्या फक्त मागण्या केल्यात, साधी तेवढंसुद्धा तुम्हाला पूर्ण करता येत नाही आहे. आणि आता ती बरंच काही तिच्या वडिलांना बोलत असते, आणि ते बिचारे सगळं काही गपगुमाने ऐकून घेत असतात. ते म्हणत असतात की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मंडळी तेवढ्यात आता प्राजू मामाच्या जवळ येते आणि म्हणते की मामा, हे घे पैसे. मला माहिती आहे की ह्या पैशांमधून त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार नाही आहेत, पण ॲटलिस्ट भाग्याचं आता लग्न व्हावं म्हणून हे पैसे घे आणि हे एवढे पैसे त्यांना दे. तर मंडळी आता तेवढ्या तिथे सुलक्षणा आलेली असते आणि म्हणते की काय चाललं आहे, काय नक्की काय प्रॉब्लेम काय सुरू आहे. तर इकडे आता सगळेजणं खूप गंभीर वातावरण सुरू झालेलं असतं. सगळेजणं बघत असतात हा ड्रामा. आणि प्राजक्त मात्र मामाला कन्व्हिन्स करत असते की मामा प्लीज आता नाही म्हणू नकोस. ही वेळ आता फक्त आणि फक्त भाग्याचं लग्न थांबवण्यासाठी आहे. त्याच्यामुळे तू कसलाही आता विचार करू नकोस. प्लीज मामा, घे हे पैसे. पण आता भाग्याचे वडील आहेत ना तिचे, म्हणजे मामा, ते पैसे घ्यायला काही तयार नाही आहेत. आणि प्राजक्ता म्हणते, मामा काय असं करतोयस, काय एवढा विचार करतायस तू? भाग्याचं लग्न मोडतंय, मुहूर्त टळायची वेळ आलेली आहे आणि तू का का विचार करत बसलायस? पण मामा काही पैसे घेत नाही बरं का. मग शेवटी आता प्राजक्ता काय करते, ती पैशांची बॅग घेते आणि तिथे भाग्याची जी सासू उभी असते ना तिच्याजवळ जाते. आणि तिच्या सासूजवळ येऊन म्हणते की हे घ्या पैसे. मी काय म्हणते की म्हणजे हे पैसे तुम्ही सांगितले तेवढे पूर्ण पैसे नाही आहेत, पण तुम्ही आत्ता हे पैसे घ्या आणि बाकीची तुमची जी काही मागणी आहे ना, ते आम्ही नक्की पूर्ण करू. पण प्लीज आमच्या भाग्याचं आता लग्न मोडू नका. हे लग्न सुरळीत होणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर आता ही भाग्याची सासू म्हणते की अहो एवढ्याशा पैशाने काय होणार आहे? मी म्हणाले ना की जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत ना, तोपर्यंत हे लग्न होणार नाही आहे, म्हणजे नाही होणार आहे. बिचारी भाग्य मात्र इकडे रडत बसलेली असते. प्राजू म्हणते की मॅडम ऐका ना, मी काय म्हणते, तुमचे सगळे पैसे देणार आहोत. आत्ता एवढे पैसे घेऊन घेऊन ठेवा फक्त. आणि सगळं सुलक्षणा हे सगळं बघत असते. आणि चारूला सुद्धा आता हे कळतं की म्हणजे ज्या मुलीला आपण इतके दिवस वाईट वाईट म्हणत होतो, त्याच मुलीने आज भाग्याच्या लग्नासाठी तिचं लग्न मोडू नये म्हणून एवढे सगळे प्रयत्न करते आणि तिनेच हे पैसे आणलेत. आता आजीचं सुद्धा तोंड बंद झालंय बरं का. म्हणजे प्राजक्ताने एवढे सगळे पैसे आणलेत आणि भाग्याचं लग्न मोडू नये म्हणून ती प्रयत्न करते. आणि आता ती सासूजवळ विनंती करते पुन्हा प्राजक्ता, की ऐका ना, तुम्ही घ्या हे पैसे आणि प्लीज लग्न होऊ द्या. आता हा ड्रामा ना खूप वेळ सुरू असतो आणि सुलक्षणाला कळत नाही, की आणि सुलक्षणा म्हणते, की काय चाललंय? काय सगळा हा प्रकार सुरू आहे? नक्की काय घडलं होतं? आणि मंडळी तेवढ्यात आता ही भाग्याची सासू म्हणते, की काय झालं? किती आहे ते पैसे? तर प्राजक्ता म्हणते, की 8,00,000. मला माहिती आहे, की तुम्ही जास्त रक्कम सांगितली होती, पण सध्या हे एवढेच घ्या. मी बाकीचे पैसे तुम्हाला देणार आहे. जशी प्राजक्ता आता 8,00,000 रुपये म्हणते ना, तशी भाग्याची सासू उतावळी होऊन तिच्या हातातली जी पैशांची बॅग आहे ना, ती पटकन घेते आणि म्हणते, बरं बरं ठीक आहे, सध्या हे पैसे मी घेते, बाकीचे पैसे लवकरात लवकर तुम्ही तयार करा. आता ही भाग्याची सासू ती बॅग घेऊन त्या बॅगेत किती पैसे आहेत ती चेक करत असते. आणि तेवढ्यात मंडळी आता इकडे जी भाग्य आहे ना, ती हे सगळं बघतीये. हां, तिला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप राग येत असतो
आणि ही भाग्याची वहिनी तिला मात्र आता आनंद झालाय. म्हणजे प्राजक्ताकडून पैसे आता तिला मिळालेत भाग्याच्या सासूला. म्हणजे आपल्या 2 लाखाचं काम झालं. आता ह्या दोघींमध्ये डील झालं होतं की काही झालं तरी प्राजक्ताला मी ह्या लग्नामध्ये बोलवणार आणि प्राजक्ता लग्न थांबवण्यासाठी लग्न होण्यासाठी काही करून पैसे घेऊन येईल आणि मग तुम्हाला एकदा का पैसे मिळाले की त्यातले 2 लाख रुपये माझे. असं ह्या दोघींचं ते डील झालं होतं आणि त्याच्यामुळे आता तिला माहिती आहे की आपल्याला आता हे पैसे मिळणार आहेत. पण सुलक्षणा तर इथे जी सगुण आहे तिला म्हणत असते की सगुणा नक्की काय झालंय, काय प्रकार सुरू आहे हा? त्या सगुण आता झालेला सगळा प्रकार सांगत असतो. म्हणजे भाग्याच्या सासूने त्यांच्याकडे हुंडा मागितलेला आहे आणि हुंड्यासाठी त्यांनी टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन या सगळ्या गोष्टींची मागणी केली आहे. 10 तोळं सोनं आणि नवऱ्यासाठी गाडी, हे सगळं सगळं काही ती सांगत असते. आणि ह्या लोकांनी जर ह्या सगळ्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर भाग्याचं लग्न मोडणार आहे. आणि त्यांनी केलेल्या मागण्याप्रमाणे त्यांनी काही मागणी पूर्ण केली नाही आहे आणि म्हणून हे लग्न थांबलंय. आता हे सगळं काही आता आरवने आणि सुलक्षणाने ऐकलंय आणि हा सगळा आता जो काही ड्रामा आहे तो बिचारे सगळेजण लोक बघत असतात. तर मंडळी इकडे आता भाग्याचा हुंडा या गोष्टीला पूर्णपणे नकार असतो. तिला ही गोष्ट मान्यच नाही आहे की हुंडा देऊन लग्न करणं. ती आता भाग्याची सासू जी समोर उभी आहे ना तिच्याकडे जाते आणि तिच्या हातातली पैशांची बॅग खेचून घेते. आणि आता तेवढ्यात भाग्याची सासू म्हणते, ए काय करते तू? तेव्हा भाग्य तिच्यावर म्हणते की ए तू आवाज करायचा नाही. बस झाली आहे तुमची नाटकं. आतापर्यंत तुमचा खूप तमाशा बघितला मी, पण आत्ता नाही हां. त्यामुळे तुमचा आवाज एकदम खाली ठेवायचा. मंडळी आता इथे भाग्याला असं चिडलेलं दाखवलं, अशी तापली आहे ना ती की बाप रे बाप. ज्या क्षणी भाग्य आता तिच्यावरती ओरडते ना त्या क्षणी भाग्याची सासू एकदम घाबरले आणि तिचा आवाज, तिची बोलतीच बंद झाली आहे. भाग्या म्हणते की आता एकदम तोंड बंद ठेवायचं. मी ह्या लग्नाला तयार झाले होते कारण माझ्या घरच्यांनी मला सांगितलं नव्हतं की हे लग्न हुंडा देऊन होते. तुम्ही एवढ्या सगळ्या मागण्या केल्या होत्यात याची मला अजिबात कल्पना नव्हती. जर हे मला आधीच माहीत असतं तर मी या लग्नाला कधीच तयार झाले नसते, कधीच मी हे लग्न केलं नसतं. भाग्य आता तिच्या सासूला म्हणते, तुम्ही लोक पैशाला हापापले लोक, तुम्ही काय लग्न मोडणार? मीच हे लग्न मोडणार आहे आता. आणि मंडळी आता भाग्याने सगळ्यांसमोर अनाऊन्स केलं की हे लग्न मीच मोडणार आहे. आणि आता ती रोहनकडे पाहते आणि रोहनच्या समोर येते आणि म्हणते की ए रोहन कामत, तू फक्त लग्न मोडायच्या धमकी देऊ शकतोस, लग्न मोडू शकत नाही. पण मी आत्ता तुला सरळ सरळ सांगते की हे लग्न मी मोडणार आहे. मी फक्त धमक्या देत नाही, मी सरळ करून दाखवते. आणि आज सगळ्यांसमोर मी जाहीर करते की मी भाग्यश्री चंद्रकांत वैद्य आज इथे या क्षणी मी हे लग्न मोडतीये. मंडळी आता भाग्याने जेव्हा इथे सगळ्यांसमोर ही अनाऊन्समेंट केली ना, सगळ्यात जास्त जर आनंद कोणाला झाला असेल तर तो आनंद आरवला झालेला असतो. कारण बिचाऱ्याचं तिच्यावरती प्रेम आहे आणि फायनली भाग्याचं लग्न मोडलंय तिने, त्याच्यामुळे त्याला खूप आनंद झालाय. भाग्यश्री म्हणते, अरे रोहन, मी अशी आहे म्हणून तुम्हा लोकांना हुंडा हवाय, पण तुम्हा लोकांना हुंडा नाही तर तुमच्यासारख्या लोकांच्या ना पेकाटात लाथ घातली पाहिजे, लाथ घातली पाहिजे. असं जेव्हा आता ही भाग्या म्हणते तेव्हा रोहन म्हणतो, ए भाग्या, तोंड सांभाळून बोलायचं हा. पण तेव्हा आता भाग्या म्हणते की तू तोंड सांभाळून बोल आणि आवाज खाली करून बोलायचं, नाहीतर तुझा हा चेहरा आहे ना 4 माणसांमध्ये दाखवण्याच्या लायकीचा ठेवणार नाहीये, कळलं? मला जर आधीच माहिती असतं की तुम्ही लोकांनी हुंडा मागवलाय, पैशांची मागणी केली, तर मी ह्या लग्नाला कधीच तयार झाले नसते. हे लग्न मी कधीच मोडलं असतं. आता जेव्हा ही भाग्या ही सगळं काही बोलत असतं ना तेव्हा भाग्याची आता सासू लगेच म्हणते की ए पोरी, तोंड सांभाळून बोल, तुझी लायकी तरी आहे का हे सगळं बोलण्याची? मुळात तुझ्यासारख्या मुलींना बोलण्याचा हा अधिकारच नाहीये. तुझ्यासारख्या मुलींना अंथरूण पाहून पाय पसरायला हवेत. आणि काय ग, तू काय बोलतेस? तुझ्यासारख्या मुलींना एवढं बोलण्याचा अधिकार कोणी दिला? तेव्हा भाग्य म्हणते की हो, माझ्यासारख्या मुलींना कदाचित हे बोलण्याचा अधिकार नसेल, कारण मला माहिती आहे मी सुंदर नाही आहे, मी कशी दिसते हे सगळं मला माहिती आहे. म्हणून माझ्यासारख्या मुलींना बाजारात विकलं जाणार नाही आहे. मला माहिती आहे लग्न म्हणजे माझ्यासारख्या मुलींना हुंडा देऊन एक प्रकारचा विकला जाणारा प्रकार आहे आणि मी हे असं होऊ देणारच नाही आहे. हुंडा देऊन मी माझं लग्न करणार नाही आहे आणि मी स्वतःला हुंडा देऊन असं विकणारसुद्धा नाही आहे. मला माहिती आहे मी दिसायला सुंदर नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की आमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या मुलींमध्ये चांगले गुणसुद्धा नसतात. आणि म्हणून याचा अर्थ असाही होत नाही आहे की माझ्यासारख्या मुलींना त्यांचं आयुष्य जगण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा नाही आहे. मंडळी आता ही भाग्याची सासू म्हणते की बघा वैद्यबुवा, बघा तुमची ही मुलगी 4 माणसांमध्ये आमच्यासमोर कशी चुरू बोलते ती. तुमच्या मुलगीची लायकी तरी आहे का आमच्यासमोर बोलायची? आता मंडळी ही भाग्याची सासू आहे ना भाग्याची लायकी काढते. तेव्हा मात्र आता भाग्याच्या वडिलांना ही गोष्ट मात्र अजिबात अनावर झाली नाही आहे की कोणीही माणूस जर आपल्या मुलीची लायकी काढत असेल तर ते कोणीच ऐकून घेऊ शकत नाही. आणि मंडळी आता भाग्याची जे वडील आहेत ना ते तिच्या आईच्या म्हणजे सासूच्या समोर येतात आणि म्हणतात की माझ्या मुलीची लायकी काढायची नाही आहे. खरं तर माझ्या मुलीचं नाव घेण्या इतकी पण तुमची लायकी नाही आहे. एकदा स्वतः जाऊन स्वतःचा चेहरा आरशामध्ये बघा, मग तुम्हाला कळेल तुमच्या नजरेमध्ये
फक्त पैशांची हाव आणि पैशांसाठी हपापलेले तुमचे डोळे हेच तुम्हाला दिसतील. आणि काय चुकीचं बोलली हो माझी मुलगी तुम्हाला? बरोबरच बोली ना. जेव्हापासून लग्न ठरलं तेव्हापासून फक्त पैसा, पैसा, पैसा आणि पैसाच करताय तुम्ही. फक्त पैशांसाठी हपापलेले लोक आहात तुम्ही. मी तर म्हणतो बरं झालं आमच्याकडून ह्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि म्हणून माझ्या आज मुलीचं लग्न तरी थांबलं. मी पहिल्यापासून कायम हुंड्याच्या विरोधातच होतो. पण काय ना, मुलीच्या सुखासाठी आम्ही दोघंसुद्धा आईवडील शांत बसलो. कारण प्रत्येक आईवडिलाला आपली मुलगी सुखात असायला हवी असंच वाटतं आणि म्हणून आम्ही तुमच्या सगळ्या अटी आणि सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. पण आता खरंच असं वाटते की आमच्याकडून ह्या सगळ्या अटी पूर्ण झाल्या नाहीत. ते एक वेळ बरंच झालं, जेणेकरून तुमचा हा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर तरी आला. काय लग्नाआधी तुम्ही लोक हुंड्यासाठी मागणी करता, एकदा लग्न झालं की पुन्हा पैसे हवेत आणि म्हणून मुलीचा छळ करता. मुलींकडून पुन्हा पैसे मिळाले नाहीत, तुमच्या मागण्या पूर्ण झाली नाहीत की मुलींना त्रास द्यायचा, त्यांचा छळ करायचा, हेच काम असतं तुमच्या लोकांचं. आणि माझ्या मुलीने जो काही आता निर्णय घेतला ना, त्या निर्णयाचं मला कौतुकच आहे. मंडळी, जेव्हा आता वडील इथे भाग्याची बाजू घेऊन बोलत असतात ना, भाग्याला खरंच खूप भारी वाटत असतं की आपल्या बाजूने आपला निर्णय जो आहे तो आपल्या वडिलांना पटलेला आहे. आणि बाकी सगळेजणच ह्या निर्णयाला आता खुश असतात. प्राजक्ताला सुद्धा खूप भारी वाटतं की मामाने हा एवढा मोठा डिसिजन घेतला म्हणून. तुम्ही लोक पैसा देऊन तुम्हाला मुलगी नाही तर तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची असते. एखादी वस्तू विकत घेतल्यासारखं मुलीला विकत घेता आणि मग तुम्ही त्यांचा छळ करता. बरं झालं माझ्या मुलीने वेळेतच योग्य तो निर्णय घेतला. तो आहे, मला कौतुक आहे आणि मी अभिमानाने सांगेन की माझ्या मुलीने जो निर्णय घेतला तो योग्यच निर्णय घेतला. आता मंडळी, भाग्याच्या निर्णयामुळे आणि वडिलांच्या निर्णयामुळे आता इकडे तृप्तीला खूप मोठा धक्का बसलाय बरं का. पण आरव मात्र खुश झालाय. तर मंडळी, इथे आता भाग्या सगळ्यांसमोर म्हणते की बाबा, हे पैशाने विकत घेणारी लोक, यांना प्रेमाची आणि माणसांची काय किंमत असणार आहे. अगदी नातीसुद्धा विकत घ्यायला चालली आहेत आणि ह्या पैशाने विकत घेतलेल्या माणसासोबत मला लग्न नाही करायचं आहे. ही पैशांसाठी हापापलेली लोक, पैशांवर प्रेम करणारी लोक ही काय माणसावर प्रेम करणार आहेत आणि ह्या लोकांना काय प्रेम म्हणजे काय समजणार आहे. मुळात पैशाने विकत घेतलेला माणूस मला नवरा म्हणून नकोच आहे आणि एवढे पैसे देऊन या माणसाची मी लग्न का करायचं आहे. नाही द्यायचेत मला ह्या माणसाला पैसे आणि नाही करायचे मला या माणसाशी लग्न. मी तर म्हणते हे असे लोक आहेत ना, आयुष्यभर लग्नाचेच राहायला हवेत. ह्या अशा माणसांमुळे कितीतरीच मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झालेत, किमान त्यांची आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून तरी वाचतील. आणि मुळात ह्या अशा लोकांची ना लायकीच नसते लग्न करण्याची. मंडळी, जेव्हा भाग्य आता हे असं जेव्हा बोलत असते ना, तिच्या ह्या बोलण्याचा सगळ्यांनाच अभिमान वाटत असतो. प्राजक्ता तर म्हणते की भाग्या, तुझा निर्णय ना अगदी योग्य आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मंडळी, भाग्या आता तिच्या कपाळावरच्या ज्या मुंडवळ्या आहेत ना, ती काढते आणि रोहनच्या तोंडावर फेकून देते आणि म्हणते की तू आणि तुझी आई दोघंजणं खेळ आता हुंडा हुंडा. आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि मंडळी, हा जो डायलॉग जो काही मारलाय ना भाग्याने, खूपच भारी मारलाय बरं का. आणि ती प्राजक्ताला म्हणते की चल प्राजू, आणि प्राजक्ताचा हात पकडते आणि प्राजक्ता आणि दोघीसुद्धा आता त्या भरलेल्या मंडपातून बाहेर चालल्यात. आणि मंडळी, हा जो भाग्याचा निर्णय आहे ना, त्या निर्णयावर सगळेजण खूप खुश झालेत आणि सगळेजण भाग्याचं टाळ्या वाजून कौतुक करत असतात. आरव मात्र इकडे खूप खुश झाला आहे. भाग्याचं लग्न मोडलं आणि तिचा तो डॅशिंगपणा त्याला खूपच आवडलेला असतो. मंडळी, सगळेजण आता इकडे बाहेर भाग्या निघून गेलेली असते आणि तिच्या मागोमाग येतात. तर भाग्या इकडे तिचा दादा जो बाहेर असतो त्याला म्हणते की स्कूटीची चावी दे मला. तो म्हणतो की भाग्या, कुठं चालली आहेस तू? भाग्या म्हणते की मला चावी दे, जास्त प्रश्न विचारू नकोस, आत्ताच्या आत्ता मला चावी दे. पण तो म्हणतो की भाग्या, पण कुठं चालले सांगून तरी जा. भाग्या म्हणते की चावी देतोस की नाही. आता तो घाबरतो आणि म्हणते की हो हो देतो. आणि आता त्यांनी भाग्याला चावी दिली आहे आणि ते म्हणते की जा आतमध्ये, आई बाबा आहेत त्यांना सावरतो. आणि तिचा भाव आता आतमध्ये निघून जातो. भाग्या आता इथे स्कूटीवर बसते आणि थोड्यात मागून प्राजू येते आणि प्राजू भाग्याला आवाज देत असते की भाग्या थांब, अगं कुठं चालली आहेस, भाग्या थांब ना. पण भाग्या म्हणते की प्राजू सोड, मला थोडा वेळ एकटीला राहू दे. प्राजू म्हणते अगं पण भाग्या कुठं चाललीस तू सांग मला. भाग्या म्हणते की नको काळजी करूस, मी काही चुकीचं पाऊल उचलणार नाही आहे, काही होणार नाही आहे, मला फक्त थोडा एकांत हवा आहे, मला एकटीला राहायचं आहे, प्लीज प्राजू. आणि असं म्हणून भाग्या आता निघून जाते. प्राजक्ताचं काही ऐकतच नाही आहे. आणि प्राजक्ता मात्र भाग्या थांब ना गं, असं काय करतेस भाग्या. आणि ती तिला आवाज देत असते. आणि मागून आता सुलक्षणा आणि आरव दोघंसुद्धा आलेत. आणि आरव आणि सुलक्षणा म्हणतात की काय झालं प्राजक्ता. प्राजक्ता म्हणते ना, बघा ना, भाग्य स्कूटी घेऊन गेली आहे, कुठे गेली काही कळतच नाही आहे, मला खूप काळजी वाटते हो भाग्याची. आता आरव म्हणतो पण कुठं गेली आहे तुला माहिती आहे का. प्राजक्ता म्हणते की नाही ना, सांगितलंच नाही ती कुठं गेली ती. पण आरव म्हणतो की तुला काही अंदाज आहे का ती कुठं जाऊ शकते किंवा काय. त्या प्राजक्ता म्हणते की हो, आमचं घराशेजारी समुद्र आहे आणि बऱ्याच वेळेला आम्ही एकांतात शांततेत बसण्यासाठी त्या ठिकाणी जातो आणि मला असं वाटतं की भाग्य आता तिथंच गेली असणार आहे. त्यावर आरव म्हणतो की एक काम करतो मी, जातो तिच्या मागे तिला बघायला, तू घरी जा, मामा मामींची काळजी घ्यावी लागेल, त्यांनाही सावरावं लागेल ना,
तू जा तिकडे. त्यावर आता सुलक्षणासुद्धा म्हणते की हो मामा मामीला खूप जास्त गरज असणार आहे प्राजक्ता, तू आता तिकडे जा. आरव आहे. आरव म्हणतो की मम्मा तुलासुद्धा ड्रायव्हर घ्यायला येईल, मी जातो पटकन. आणि मंडळी आता आरव हा भाग्याच्या मागोमाग गेलाय आणि प्राजक्तासुद्धा घरी निघून जाते. आणि तेवढ्यात आता ह्या सगुणाबाई तिथे येतात आणि त्यावर सगुणा म्हणते की मॅडम आज जे झालं ते नको व्हायला होतं. आपण जो प्लॅन केला होता तो पूर्णपणे यशस्वी झालाच नाही आहे. म्हणजे बघा ना, जोपर्यंत भाग्याचं लग्न होत नाही आहे तोपर्यंत प्राजक्ता लग्नाला तयार होणार नाही आहे. आणि त्यात आता भाग्याचं लग्न मोडलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्राजक्तासाठी मागणीसुद्धा घालता येणार नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाग्याचं लग्न मोडलं आहे, त्याच्यामुळं एकदा लग्न मोडलं की मुलीचं दुसऱ्यांदा लग्न ठरलं हे ठरताना खूप कठीण गोष्टी असतात. काय करता येईल? पण मंडळी ज्या पद्धतीने आता ही सुलक्षणा रिॲक्ट करते ना, त्याच्यावरून असं वाटतंय की ती बहुतेक भाग्याचं लग्न आरवसोबत करायला तयार होईल. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की भाग्याची आई घरी येते चारू आणि ती खूप टेन्शनमध्ये आहे. मागोमाग आता प्राजक्तासुद्धा येते आणि म्हणते की मामी मा मामी बरी आहेस ना तू? त्यावर आता ही मामी म्हणते की भाग्या कुठे आहे? त्यावर ती म्हणते की भाग्या रागाने बाईक घेऊन स्कूटी घेऊन गेली आहे. त्यावर म्हणते की काय? तेव्हा प्राजक्ता म्हणते की मामी नको टेन्शन घेऊस. ते सुलक्षणा मॅडमचा धाकटा मुलगा आहे ना आरव, तो तिला आणायला गेलाय. ते सुखरूप घेऊन येतील. काही काळजी करू नकोस. आता ही भाग्या तिला हात लावते, तिला बसवत असते खुर्चीमध्ये, पण ती तिला हातच लावू देत नाही आपलं सॉरी प्राजक्ताला. आणि प्राजक्ता म्हणते मामी ठीक आहे मी तुला ना पाणी देते. आणि आता ही प्राजक्ता तिला पाणी द्यायला जाते, पण ही मामी येणार रागात असते, तिथून निघून जाते रूममध्ये आणि रूमचा दरवाजा आतून बंद करून घेते. प्राजक्ता म्हणते की मामी अगं काय करतेस तू? दरवाजा उघड ना मामी. आता ही मामी खूप टेन्शनमध्ये आलेली असते, खूप रडत असते आतमध्ये जाऊन. आणि तेवढ्यात बाकीचे सगळेजण आता घरी येतात. प्राजक्ता म्हणते की मामा बघ ना, मामीने रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलंय, स्वतःला त्रास करून घेते आणि दरवाजा पण उघडत नाही आहे. आता जेव्हा प्राजक्ता असं म्हणते तेव्हा सगळेजण तिथे रूमच्या जवळ येतात आणि चारूला आवाज येत असतात, अगं चारू काय करतेस? दरवाजा उघड, असं स्वतःला का त्रास करून घेतेस? पण चारू आतून काही दरवाजा उघडायला तयारच नसते. आता मामा तिला आवाज देत असतात, त्या आजीसुद्धा म्हणत असतात, अगं तुझी आई आहे मी, आई आहे तुझी, दरवाजा उघड ना चारू, अगं असं का करतेस? पण चारू आहे ना, चारूलता बिचारी खूप अपसेट झाली आहे, कारण स्वतःच्या मुलीचं लग्न मोडताना तिने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, त्यामुळे खूप भावूक झालेली असते, खूप रडत असते. आता तिचा मुलगासुद्धा म्हणजे कौस्तुभसुद्धा म्हणतो, आई असं काय करते सगळं, दरवाजा उघड ना. आता सगळेजण तिला इतकी विनवणी करत असतात, इतकी विनवणी करत असतात, पण ती काही ऐकतच नाही आहे. आणि मंडळी तेवढ्या तृप्ती त्या कौस्तुभला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की हा ड्रामा काय बघत बसलायस तू, नेहमीचाच ड्रामा आहे तो, तू स्वतःचा प्रॉब्लेम बघ. आता इकडे चारू रडताना दाखवले, तिला खूप इमोशनल झाली आहे, बाकी सगळेजण आवाज देत असतात. आणि मंडळी आता या सगळ्यामध्ये ना असं दाखवलंय की आरव जो आहे तो इकडे शोधायला गेलाय भाग्याला, पण भाग्या त्याला कुठे सापडत नाहीये. तर मंडळी इकडे आता जी तृप्ती आहे कौस्तुभला घेऊन येते आतमध्ये आणि म्हणते की तुझं काय चाललंय? हा त्यांचा नेहमीचा ड्रामा सुरू आहे आणि तू ती त्यांच्या मागे मागे करत बसणार आहेस का? अरे तुझा मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे त्या माणसाला पैसे द्यायचे आपल्याला आणि त्याची सोय केली आहेस का? आणि मी तुला म्हणाले होते की आज संध्याकाळपर्यंत 2 लाख रुपये होतील रेडी, पण आता ते 2 लाख रुपये कुठून देणार आहोत? त्यावर तो म्हणतो की तू म्हणाली होतीस ना 2 लाख रुपये तू तयार करणार आहेस, कुठून देणार होतेस ते 2 लाख रुपये? ती म्हणते जर भाग्याचं लग्न झालं असतं ना तर ते 2 लाख रुपये मिळाले असते. त्यावर आता कौस्तुभ म्हणतो भाग्याच्या लग्नाचा आणि 2 लाख रुपयांचा काय संबंध? तर मंडळी आता इकडे पुन्हा असं दाखवलं की ही चारू आहे ना खूप भावूक झालेली असते आणि लग्नाचे मोमेंट म्हणजे भाग्याचा साखरपुडा, त्याची हळद, मेहंदी, त्या सगळ्याचे जे काही मोमेंट्स असतात ना ते सगळं सगळं काही तिला आठवत असतं. आणि म्हणत असते की भाग्या तुझ्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती मी, पण आज अक्षरशः माझ्या डोळ्याने मी तुझं लग्न मोडताना पाहिलंय. आणि पुन्हा ती भावूक झालेली असते, रडत असते. तर मंडळी इकडे आता जी तृप्ती म्हणते आता काय करायचं, भाग्याचं लग्न मोडलं म्हणजे आता मला पैसे मिळणार नाही आहेत. त्या कौस्तुभ म्हणतो पण हे भाग्याच्या लग्नाचा आणि पैशांचा काय संबंध, नक्की काय ठरवलं होतंस तू? तर ते म्हणते की जाऊ दे ते महत्त्वाचं नाही आहे, पण आता पैसे मिळणार नाही आहेत तर पैशांची सोय कशी करायची ते बघ. त्यावर आता तो म्हणतो की त्या माणसाला कसं समजवायचं, कसं डील करायचं, माझं मी बघून घेईल, सध्या आईला आपली गरज आहे. आणि आता कौस्तुभ तिथून निघून जातो. तर मंडळी आता पुन्हा इकडे असंच दाखवलं आहे की ही चारू आहे ना खूप रडत असते, खूप रडत असते. सगळेजण तिला समजवत आहेत पण ती कोणाचं काही ऐकत नाही आहे. भाग्यासुद्धा म्हणते मामी तू का स्वतःला एवढा त्रास करून घेतेस, मामी ऐक ना. आणि शेवटी ती आता भाग्य आहे ना आपलं सॉरी प्राजक्ता आहे ना तिला चारूला भाग्याची शपथ घालते, मामी तुला भाग्याची शपथ आहे बाहेर ये नाही तर. आणि आता ही पुन्हा जास्तच रडते आहे. प्राजू म्हणते मामी ऐकलंस का, तुला भाग्याची शपथ आहे, लवकर बाहेर ये. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलंय की सूर्यवंशींच्या घरामध्ये जे नोकर असतात ना तो व्हिडिओ बघून आलोकवरती हसत असतात की ह्या लोकांना बघून इतकं घाबरायला झालंय, आम्ही तर ह्या माणसाला रोजच झेलतो असं आता ते म्हणत असतात. आणि हे आलोकनं ऐकले आणि तो आलोक त्या माणसांच्या अंगावरनं धावतच जातो. तर मंडळी आता इकडे असं दाखवले की आरवला भाग्या भेटते, तो तिला गाडीमध्ये आणून बसवतो आणि त्यावर आता आरव आहे ना तो भाग्याकडे बघतच बसलेला असतो.
तर भाग्या म्हणते की असं काय बघतोयस, असं बघायचं नाही आहे, आधी सांगून ठेवते, बघ तिकडे. त्यावर म्हणते आला मोठा तिकडे. त्यावर जेव्हा भाग्य त्याला असं म्हणते ना की आला मोठा, त्यावर तो आरवसुद्धा म्हणतो की हां, आली छोटी कुठली. खूप छान दोघांचा हा सीन दाखवला आणि मंडळी आता हा जो आरव आहे तो ऑलरेडी भाग्याच्या प्रेमामध्ये आहेच आणि असं वाटते की ह्या दोघांमध्ये आता म्हणजे भाग्य जी आहे ना तिलासुद्धा आता आरव हा आवडायला लागेल आणि ती सुद्धा आरवच्या प्रेमात पडणार आहे. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग होता. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून